नाथ शेतीचं नाथ बैलांचं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी. 9 जुलैला बैलपोळा आहे, बेंदूर आहे. बेंद्रासाठी खास बैलांच्या नक्या करायचं बघा काम चालू आहे. ओमकार आसकरांचा बैल ह्या बैलाला आता पाडतात बघा. त्याच्या पायाच्या नक्या करायच्या आहेत. पायाच्या नक्या वाढल्यामुळं बैल चालत नाही व्यवस्थित. चालाय त्यांना त्रास होतो बैलांना. बैल डांबरवर घसरत नाही, पत्र्या मारल्यावर बैल घसरत नाही. तर नक्या बघा आता मंडळी बैलाच्या काळाच्या. बैल पाडायचा आता. कसा बैल पाडतात हे काळागर आपण बघू. त्याला बघा तेढा टाकलेला आहे आता. बघा आता पाया खालनं बघा आता ही कासा टाकलेला आहे. हळूच बघा आता बैल असा पडलेला आहे. अशा पद्धतीने बैल पाडतात नक्या करण्यासाठी. त्याला यसनील देऊन ते शेंगाला धरायला लागतं, नाही तर अचानक जर बैल उठला तर मग त्रास होतो. तर बैलाला पाडलेलं आहे. आता एक झुपणी लावलेली आहे बैलाला. कसली झुपणी आहे ही? पाय जाम होतात त्यासाठी ती झोपणे जी असती. पाय बांधायला बेंदायला ही ढिले पडतात पाय, त्यासाठी झोपणे. बघा आता ही 4 पाय एकत्र केलेले आहेत बघा अशा पद्धतीने. रत्त्याला टाकलाय. चिखल काढा. ही स्टँड आहे. बैलाच्या पायाखाली ठेवलं ना की नक्या बिक्या करा ही चांगलं पडतं. सुटसुटीत होतं, व्यवस्थित होतं. बघा आता स्टँडवर आता बैल स्टँड ठेवाय बघा ठेवले बघा बैलाच्या खाली. पायांच्या दांडक ही दांडक पहिलं आता बदल केला. जुन्यातलं ही दांडक आहे. याच्यावर पहिल्यांदा ही जी स्टँड नसायचं पहिलं ही दांडकं असायचं. आणि दांडक्यावर मग अशा पद्धतीने ही दांडके ह्या साईडला लावण्यात यायचं आणि मग नक्या केलं जायचं. आता ही स्टँड नवीन आलेलं आहे बैलांना. ह्यानं काळागिरांना बी नक्या करायला त्रास होत नाही, बैल हालत नाही. आता बघा ही पुसत्यात सगळे जी घाण जी झालेली नक्याची चिखलाने बिकल्यानं भरलेल्या आहेत. पावसामुळे चिखलानं भरले आहेत ना, त्यामुळे पुसायचं काम चालू. बघा आता कारागिरांनी चालू केले काम नक्या करायचं. पुढचं बघा किती घाण निघती ना कधी. पत्रे ठोकतात बघा काळागरी ह्या साईडला. बघा कसे काही खेळ टाकतात. कुठले खेळ आलो हे काय म्हणते ते खेळांना? बैल नक्कीच खेळ पत्रेला ही टाकतात. चपटे खेळ असतात ती. अशा पद्धतीने ही खेळ वाकवायला लागतात. अशी म्हणजे घोड्याचं वेगळं नाही, हे जे वेगळं असतात का? गोळ्यांचे चौकोनी असतात ते बी वापरतोय आम्ही. ते बी वापरतो आम्ही. त्याने पत्ती चांगली टिकते. पत्ती चांगली ह्या खेळाने टिकते. आपण बघू शकतो ही खेळ. हे बघा खेळ बघा पुढे चौकोनी. बघा हे 2 प्रकारचा असं खेळ येतो. काही दिसलं का तुम्हाला? ह्याचे तोंडी वेगळे आहे का? असं तोंड. चौकोनी खेळात चांगली ताकद असते.
आणतो याचं. आता गेले किती लावायचं आता नाही वाऱ्याने बघा ही नक्की किती वाढली, केवढी नक्की पडली बघा ही पहिल्याच. काळ्या काळ्या काय झाले होत्या नक्की? होय, ही काळ्याची दिसते म्हणजे जुन्या पत्रीचे निशाण आहे बघा. ही अशा पद्धतीने निशाण पडते. तीन महिन्याच्या पत्री पडली पाहिजे. 3 महिन्याच्या आत पत्री पडली पाहिजे. आणि जर 3 महिन्याच्या आत पत्री पडली नाही तर काय? नक्की वाढते जास्त. नक्की जास्त वाढते का? काढून साफ करून घेणे. साफ करून घेणे. म्हणजे ही पत्री 3 महिन्यांनी काढायचीच आहे कंपल्सरी. जर काढली नाही तर बैलांना बी त्रास होतो. आणि जर नक्की बी किती ढिली झालेली असते, नक्की हालती नक्की ती लागू बी शकतो बैलांना. बैलांच्या पायाला लागू शकतो, नक्याला लागू शकतो. काय म्हणता? बैल ठोकाळत्यात, ठेसकाळत्यात, व्यवस्थित त्यांना चाला येत नाही. त्याच प्रमाणात नक्या वाढले तरी ठेसकाळतात. ठेसकाळत्यात बैल. काही लोक करत नाहीत. वर्षात एकदाच करतात जत्रा आली असा बुट करून. अरे ती हलकी बैल असतात ना, त्यांचं काय राहिले जत्रात लावलेले पत्रे बघा. ही जत्रात लावलेली पत्री, जुनी पत्री बघा. आता मार्च, एप्रिल, मे, जून हे 4 महिने होऊन गेलेले बघा आता आहे त्या पत्रीला. आपण बघू आता ही पत्री कशी काय झाली बघा. पत्रीचं काय झालं आणि आत काळं झाले सगळं बघा. तुटलेले सगळे खेळे बिळे सगळं नाचतात बघा. काय झाले पाच बोगा झाला आहे त्या पत्रीचा. त्यामुळे बैलांना बी त्रास होतो. त्यामुळे 3 महिन्यात ही पत्री केलीच पाहिजे. ती नवी जुनी पत्री काढून नवी पत्री टाकली पाहिजे. त्याला नाक्या केल्या पाहिजेत. म्हणजे बैलांचं आयुष्य वाढायला पण, आरोग्य सुधारायला पण यानं मदत होते. बघा काळे भिन झाले कसं वास मारतो बघ त्याचा. कुजलंय ते. कुजणार ना ते. लई दिवस झाले, 4 महिने होऊन गेले. हे बघा काय झालेले घाण. लगेच ऊन लागायला. जुने काळा गेले त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घ्यायची आता बैल आता हे उठल्यानंतर. ती नक्की वाढलेली का ओमकार? नक्की वाढली हे बैलाची. चिखलानं तिथं काय करता आले. हो नाही तर पत्रे माझ्या गावात मागच 15 पाठीमागे 3 बी लागले. चिरारते सकाळी सकाळी. पावसामुळे काय पाऊस यंदा पाऊस लवकर आला. बैलगाडी बी काढाय ना कुठंच काय लगेच सांचं येतेच. सकाळचा हायच उठले. पशुप्रेमीचे खास कार्यकर्ते आले. पशुप्रेमी कार्यकर्ते स्वराज भोसले बर्थडे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना इथून पुढचे आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं आणि समाधानाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. अजून आहे बैल आवडूनच घाला पडली नाही पाहिजे. बसली तशी टाईप मध्ये राहा ना मागची काय नाही. काय माघारी आणतानीच
काय नका बघतोय तू आम्ही तिकडे खाली बसणार नाही. काय म्हणलं गेला वाटतं दम काढायला तसंच वाटलं म्हणलं तिकडे चराय बिराय गेलाय काय खालच्या वावरात मंडळीत म्हणून ते तर थांबला त्यातून टाक एवढं तर जीभ घालायचं गाडीच केलं फिरवायचं. राजा कुठे बघा पोरांनी झालं आराम ना म्हणा पाय मोकळा वाटेल तिथेच बांधून बाहेर नका टोकल्या अशा पद्धतीने खेळ वाकड लागतं काय काय करायचं तू काय करीत नाही त्याला खायला बरं येतं झाड त्याचं काय त्याला भारी वाटतात ती अशी कडी नव्हती कडक नाही कडक आहे तिथंच दणका बसला काळा पडला एकदा म्हणजे झाले सुरू झाले मी म्हणलं काळ निळ होतं तसं कडक चालतील नक्की ओली नाही म्हणजे आता ओली राहणार नक्की पाडू का पेंट बे बाबा राहिले अजून ओमकार किती राहिले उंदर नक्की नंतर टाकणे उभं राहिल्यानंतर चालू टाकणे असं टाकलं तर बैल जास्त हलतो जोरात केमिकल असते केमिकलमुळे पाय जाडतो बैल झाली की पेट्रोल टाकून सांगायचं म्हणजे सारा हे उठणार ताड हो 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 उत्तड उठला बघू शकता मंडळी तुम्ही बैलांच्या नक्या करण्याचं काम चालू आहे. त्याला पत्री ढुकलेली पत्री मारली बघा हे बघा बघू शकता पत्री कशा नक्या करतात. ह्याच्या नक्या वाढलेल्या नक्या आहेत सगळे. ह्या नक्कीच आणि त्या नक्कीच बघा किती मंडळी फरक दिसते तुम्हाला. बघा ह्या नक्या ह्या चकाचक केलेल्या आहेत. शिवाय ही काय झाली असंच काळ काळ ते मूर आहे मूळ लागले का थोडंफार झाले मूर असते नक्कीला जास्त दिवस नक्की केलं नाही की असं होतं बघा मंडळी. त्यामुळे नक्या वेळच्या वेळ झाले पाहिजेत केल्या पाहिजेत नक्या ह्या. त्यामुळे असं होतं. त्यासाठीच्या बघा आपण नक्की इकडून ठोकर त्यात लंगडी होते लोक त्यात लंगडी होतात काळागिरी म्हणतात. त्यामुळे नक्या ह्या वेळेवर झाल्या पाहिजेत. बघा आता ही नक्की मंडळी कशी घाण साचली ह्यात नक्की मध्ये. कसा नाही आला आता तू व्हायला तिकडे घालतात ना काय गरज नाही त्याला एवढं कंपनी जाऊन एवढं तू खनखनी कोणतं गेलं बैल बैलाच्या नक्या झालेले आहेत. आता बैलाला उठवायचं काम चाललंय बघा. त्याचा पाय सोडलेले आहेत. हळू 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 जाऊ दे दादा. कसं काय चालतोय बैल नका केलं चांगला चालतो. कोणी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुमचं चॅनलवरती स्वागत आहे.
पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव इरफान अजीज नालबन. हां. मोबाईल नंबर 83-086-06898. ज्या कोणा शेतकऱ्यांना यांच्याकडून काय करून घ्यायचे असतील तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. शेतकरी मंडळी बरं, आता तुम्ही हिचं प्रशिक्षण कुठनं घेतलेलं आहे? आता हे नाक्या बेगा करायचं म्हटलं शिकायला असंच काय येत नाही. आमच्या 3 पिढ्या गेल्या हां आजोबा वडील आम्ही, हां. त्यामुळे आम्हाला काय ते आमच्या रक्तातच आहे. तुमच्या आजोबांनी बी नाक्या केलं? आजोबांनी केल्यात, वडिलांनी केल्यात, आता आम्ही करतो. आमची पोरं करतात अजून. बरं, कुठं कुठं तुम्ही नाक्या करता आता? आता वाई तालुका पूर्ण वाई तालुका पूर्ण पश्चिम भाग. बरं, नाक्या करण्यात तुमचा म्हणजे अनुभव कशा पद्धतीने काय, कशा पद्धतीने तुम्ही नाक्या करता काय? कमीत कमी 40 वर्ष आली काम करतो. 40 वर्ष. 38-40. सर्वसाधारणपणे तुम्ही किती बैलांच्या नाक्या करता एका वर्षभरात? वर्षभरात तर तसं जास्त होते, 100-150च्या वर जाते. म्हणजे एका बैलाला तुम्ही जास्त किती पैसे होतं. घेता? आता आमची 400, फी 500, जरा जास्त आहे. नक्कीला 800,000. नक्की बघू नये, नक्की बघू नये. बघू नये. आता- 4 पात्र्या वेगळ्या, 8 पात्र्या वेगळ्या. तुम्ही व्हिडिओमध्ये 6 पात्र्या बघितलेल्या त्या नक्यांची रेट आहे आमची 800 रुपये 700 रुपये रेट आहे. हां. जेवढे जास्त असेल तसे रेट नक्की बघू नये. पत्री नक्की बघून असते. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही नक्की बघता त्यात? त्या नक्की म्हणजे बघता काय नक्की? त्याचे पापोत्रे बघतो आम्ही. किती वाढले, किती वाढले, किती हातभर आहे. हां. आता काय काय बैलांचे एवढेशे पाय असतात, काय काहींचे एवढे मोठे असतात. म्हणजे एवढी नक्की वाढ म्हणजे समजायचं एवढा पाय त्याचा बारीक पहिला होता, हां. नंतर केल्यानंतर नाही एवढासा पाय होतो त्याचा. बरं. आता काय काय व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की नक्की किती मोठे असतात, किती बारीक असतात. नक्की वाढल्यामुळे बी प्रॉब्लेम होतो, पत्री लावल्यामुळे नक्की काढणे चांगलं महत्वाचं आहे. 3-4 महिने नक्की साफ झालीच पाहिजे. चांगलं. त्यांना जाऊन काही विजा होत नाही, ठोकरत नाही, व्यवस्थित आमचं चालते, तब्येत चांगली राहते. म्हणजे नक्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला हां. 3 महिन्यात नक्की ही शेतकरी मंडळींनी लक्षात घ्या. 3 महिन्यात नक्की ही काढलीच पाहिजे. आता पाऊस असल्यामुळं हां. सध्या आपण नक्की काढू शकत 2-4 महिन्यात पाऊस असतो त्यामुळे त्रास होतो याचा. 3 महिन्यात नक्की ही काढली 3-4 पाहिजे. कंपल्सरी केलीच पाहिजे, कारण की जनावर वर्षातनं- टाकीमध्ये राहतो. हां. वर्षातनं 3 वेळा तरी तुम्ही केलंच पाहिजे. म्हणजे एखादा असा बैल ज्यानं नक्या काढण्यात तुम्हाला म्हणजे नक्या काढताना त्रास दिला आहेत ना तसे तर असतात. कसा काय अनुभव त्या मग आम्ही बैला? त्यांना असं हे करतो, झाडा बिडाला असं दामतो त्यांना, हां. दामून पडतो. जाठाला तांब्याशिवाय तो बैल पडत पडत नाही. आहेत ना, लय तशी बैल आहेत ना मस्ती करणारी. पळणारी बैल मस्ती लय करतात. म्हणजे शर्यती. हा, शर्यतीच्या बैलांना लय हे असतं, करत असतो, लय मस्ती करतात. कुठल्या शर्यतीच्या बैलांनी तुम्ही नक्की एखादा आठवणीतल्या एखादा चांगला बैल? पुण्यापर्यंत जातो. आता आम्ही महाकाल आहे हां. वाईतला, हां. महेश डोंगरेंचा, ते आवाड वगैरेंचा नांदी आहे, आबा पायलट डोंगरेंचा आहे, आहे. सचिन बैल मस्ती- चव्हाणांचा रायफल आहे. हा, ते मस्ती करतात जरा ही बैल. मस्ती आली पहिले. पण पडतो आम्ही त्यांना व्यवस्थित. त्यांना सगळं नेहमी पत्र येतात. मग ती पाडा बिडा हे स्टँड बद्दल थोडीफार माहिती द्या. आमचं एक स्टँड दाखवू काय द्या. होतं, घे स्टँड घे. त्यानं काय होतं, पाय इकडे तिकडे होत नाही जागेवर. स्टँडचा अनुभव असा आलेला आम्हाला की पहिलं आमचं दांडूक होतं ना, ते दांडकं ते दांडकं बरं. पडत नाही. का असं पण आणतो ते जे ते पाडायचं ते. हे आमचे काही वस्तू आहेत हां. आमचे कामाचे. हे ते पहिला कासरा आहे. हां. त्यानं ह्या कासऱ्यानं बैलाला इजा होत नाही, काचत नाही, सालटे निघत नाही. हा कासरा नरम असतो. कासरा. नरम कासरा आहे आपला. हा गोपाचा आहे, चांगलं आहे. काळ्या गोपाचा आहे, सॉफ्ट मधला कासरा आहे. हा पायाला त्यानं इजा होत नाही बैलांना का त्याने. त्रास होत नाही. आता आमच्या ज्या आजोबांच्या पिढीचा आहे तो हा कासरा आहे. हे आता आमची 4थी पिढी, म्हणजे मी हा आहे ते 5वा पिढी आहे. हे जे आमचे गुरु आहेत, सिराज खलील नालबन, हे आमचे गुरु आहेत. यांचा मोबाईल नंबर आहे 9822235123. हे आमचे गुरु आहेत. त्या गुरूंनी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांचे आजोबा हे दांडके वापरत होते त्या काळात. हे दांडक्याचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, की हे दांडकं चांगलं आहे, पण जे हलणारे बैल असतात, जे मस्ती करणारे असतात, ते दांडकं असं असं डुलतं. असं पडतं. तसं हे त्यामुळे हे आम्ही जरा सध्या बंद केलेलं आहे. नंतर आता हे स्टँड चालू केले आम्ही. ह्या स्टँडवर असं बैल ठेवला तर बैल किती बी हलणार असो ते फक्त स्टँड असं असं होतं. बाकी काय होतं त्यामुळे ह्या स्टँडचा एक उपयोग मोठा चांगला उपयोग होतो. चांगला झाला, म्हणजे चांगला रिस्पॉन्स त्याचा जाऊन आम्हाला पाय आलेला आहे. टाकत नाही, काय नाही. किंवा बैल फारा हलत नाही, बैलाला त्रास होत नाही, बैलाला इजा होत नाही. त्यामुळे ह्या स्टँडचा आम्हाला चांगला अनुभव आहे. नक्या व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला एकदम व्यवस्थित काम करता येतं. काम करता येतं. आता काय काय वस्तू आहेत माझे हत्यारे आहेत, दाखव. तुम्हाला दाखवतो. सांगा मी कसं कालबंद आहेत, त्यांच्याकडे हत्यारे बी आहेत, आमच्याकडे हत्यारे वेगळे आहेत. कुठं कुठं हातात आहेत, काय आहेत, कसं काय आहेत. हे जे हत्यार आहे हे नक्कीच आहे. हा नक्की ह्यानं नक्की काढतो आम्ही. फोडता हा, येईल. नक्की काढतो.
आता हे जे आहेत हे हातेरे आहेत हे पत्रीचे आहेत, खेळ टाकायचे. हे खेळ टोकायचे आहेत, हे हातोडा आहे, हा पत्री काढायचा अंबूर आहे. हे अशी वस्तू आमचे हातेरे आहेत. हे आमचे 4 प्रकारचे हातेरे आहेत. हे तुम्हाला दाखवले आहेत. आता जे आम्ही काय दिवसात दीड इंची खेळ. काय दिवसात आमचे आहेत ना खेळ वेगवेगळे असतात. पावसाळ्यात वेगळे, हिवाळ्यात वेगळे, उन्हाळ्यात वेगळे. ह्यामध्ये 3 प्रकार आहेत खेळांचे. हा जे खेळ लावतो घोड्याचा खेळ. हा आम्ही घोड्याचा खेळा पावसाळ्यात लावतो. ह्यानं ह्यानं काय प्रॉब्लेम ह्या खेळानं काय होतं, काही प्रॉब्लेम होत नाही. किंवा थोडा रक्तात गेला किंवा असं बाबा जास्त घासलेला असला तर गंज पकडत नाही. हा त्रास होत नाही खेळानं. हा खेळ आम्ही उन्हाळ्यात वापरतो. चपटा खेळ. बैलाचा हा खेळा उन्हाळ्यात वापरतो. का वापरतो की पत्री लवकर पडते उन्हाळ्यात, म्हणून हा खेळा उन्हाळ्यात टिकती पत्री चांगली. चांगली टिकते. आपण मे आणि एप्रिल मे 1.5 इंची. आणि हा ह्याचा साईज मोठा आहे. 1.5 इंची. हा 1.5 इंची म्हणतो खेळा. ह्यानं पत्री आमची चांगली टिकते. पत्र्यात सर्व जणी बघितले असतील. हा खेळा जास्त टिकतो आमचा उन्हाळ्यात. हा जी खेळा आहे हा आम्ही हिवाळ्यात लावतो, म्हणजे थंडीत वापरतो. म्हणजे बैल थंडीत जातात, ही करतात ना, नक्की हार्ड असते, कडक असते, तर हा खेळा आम्ही जास्त त्या पिरियडमध्ये वापरतो. खेळ कुठून आणतो तुम्ही? काय करता? कुठे Actually आता पुण्यात मध्ये भेटते. पुण्यात जे आम्हाला जे खेळ पाहिजे तो पुण्यात नाही आहे. ऍक्च्युली तो उन्हाळ्यातला खेळ आहे. त्यासाठी आम्ही नाही आणत. हा खेळ आम्हाला दिल्लीवरनं आम्ही मागवतो. दिल्लीवरनं ट्रान्सपोर्टला येतो, साताऱ्यात येतो, पुण्यात येतो. पुण्यात आम्ही मागवतो. आपल्या इथं म्हणजे हे खेळ म्हणजे हे काय काम आता कमी झाले. बैल एवढं नाही राहिलं. आता बैल पाळणारी माणसं नाही तेवढी. आता पहिल्यापेक्षा कमी काम लय कमी झालं. म्हणजे बैल कमी झाले असं तुम्हाला म्हणायचं. 50-60% काम राहिलं. आता शर्यतीमुळे काय बैल वाढल्यात का? वाढले. थोडेफार वाढले. शर्यतीचं बैल म्हणजे जास्त नक्कीच काम जास्त. पतीचं ना जास्त त्यांना. शर्यतीच्या बैलांमध्ये 3 महिन्यातच नक्की करायचं. हो त्यांना तर जास्त 3 महिन्यालाच. लगेच. कारण की ते स्पीडमुळे त्यांच्या पळायला म्हणजे त्यांना त्रास होत नाही. पण पत्रीमुळे मजबूतपणा असतो ना मोठ्या बैलांना. बारक्या खोंड्यासाठी नक्कीच करतो आम्ही. म्हणजे शर्यतीला महिन्याला नक्की केली पाहिजे. आणि समजा 3 महिने आपली जी मोठी पाडा बैल मोठ्या बैलांना. शेतकरी जे बैल आहेत, शेतकरी बैल त्यांना 3 महिन्यांना करणं कंपल्सरी आहे शेतकऱ्यांची. आणि जे शर्तीचे आहेत त्यांना कंपल्सरी 1.5 महिना करून घेतात त्यांना. करून घ्यावं लागतं. जे तब्येतीने बैल असतात पाळणारी त्यांना ऍक्च्युली पत्री लागते. कारण की तब्येत जास्त असते, पायामुळे जास्त भार असतो, गती घावत नाही पाळताना किंवा कुठं काय. बस का आता शेवटी जाता तुमचा पुन्हा एकदा नंबर सांगा आणि तुमचं पुन्हा नाव सांगा. म्हणजे तुम्हाला एखादा शेतकऱ्याचं भविष्यात एखादा बैल का काढायचा असा तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करायचं. सांगा नाव आणि नंबर. सिराज नंबर नाव खलील. सिराज खलील नालबंद. मोबाईल नंबर आहे 9822235123. धन्यवाद. आभार आहे तुम्ही आमच्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल.